नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं देवप्रिया ऑथेंटिक्स अँड आर्ट्स या चॅनलमध्ये। आज करणार आहोत छोले भटुरे। छोले मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत, नंतर एका कुकरमध्ये काढायचे आहेत। त्यामध्ये एका सुती कपड्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनीचं पोटली बांधून त्यामध्ये टाकायची आहे, तमालपत्र टाकायचे आहेत। त्यामुळे काय होतं की ते मसाले दाताखाली येत नाहीत आणि त्याचा फ्लेवर पण छान उतरतो। ते कुकरला लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ भिजवून घेऊया। मैदा घेतला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, साखर, 3 चमचे दही, सोडा घालून छान भिजवून ठेवायचं आहे 15-20 मिनिट। आणि आता इकडे मी भाजीची तयारी करत आहे। कांदे कापून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट करायची आहे। आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण करूया मखाण्याचा रायता। मखाने छान भाजून घ्यायचे आहेत आणि दही फेटायचं आहे। दह्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे, काळं मीठ घालायचं आहे, गुळाची पावडर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून छान फेटायचं आहे। भाजलेले मखाने थंड झाले की ते त्यामध्ये टाकून छान मिश्रण हलवून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि झालं आपलं रायतं तयार। तोपर्यंत इकडे कुकरचं झाकण पडलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे। तेल तापलं की त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। त्यामध्ये आपण करून घेतलेली कांद्याची पेस्ट, कढीपत्ता, हळद, हिंग, लाल तिखट आणि सगळे मसाले घालायचे आहेत। गरम मसाला घालायचा आहे आणि छोलेचा मसाला आहे तो पण घालायचा आहे आणि हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर आपला मसाला छान शिजला आहे। त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत। त्यामध्ये जे पाणी आहे तेच पुरेसं आहे, एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे। कोथिंबीर घालायची आहे आणि परत 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। चला आता भटुरे करूया। दुसऱ्या कढईमध्ये पसरट कढई घ्यायची आहे। त्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि आपण नेहमी लाटतो त्या पुरीपेक्षा थोडीशी मोठी अशी पुरी लाटायची आहे आणि छान तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत। छान अलटून पलटून तळून घ्यायची आहे। खूप कमी वेळात हा पदार्थ तयार होतो आणि या पद्धतीने केल्यावरती भटुरे जास्त तेल शोषून घेत नाहीत आणि इथे आपलेच भटुरे आणि छोले तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नंतर अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।